काल मोदीजी म्हणाले वर्षभर सोनं खरेदी करू नका, पण नेमकं आता आपल्याला करायचं काय? ठीक आहे, आता बरेचसे लोक याच्यामध्ये पॅनिक झालेले आहेत, बरेच लोक घाबरून गेलेत, पण स्मार्ट लोक काय करतायत, मार्केटची पोझिशन पाहून खरेदी करतायत. आपल्यालाही तेच करायचंय. ठीक आहे, माननीय मोदी साहेब म्हणले की खरेदी करू नका, खरेदी करू नका. ठीक आहे, ती गोष्ट त्यांच्या मताने ते बरोबर पण आहे, पण आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आहे, आपल्याला फ्युचर घडवायचं आहे, ह्या हिशोबाने आपल्याला सोनं खरेदी करणं गरजेचं आहे. आपल्याला सोनं खरेदी करावं लागणार आहे. आणि राहिलं इथून पुढच्या कंडिशनचे भाव, मार्केट आजचे दिवस थोडं स्टेबलच राहणार आहे. 2.62 62 चांदी इथं स्टेबल राहणार आहे मार्केट. आणि सोनं 1.53 1.52 याच्यामध्ये आजचे दिवस तरी स्टेबलच राहणार आहे. ठीक आहे, जे कन्फ्यूज आहेत त्यांचं कन्फ्युजन मी आज दूर करतोय. की जे कन्फ्यूज झालेत की मोदी साहेब म्हणले की सोनं खरेदी करू नका, मग आपण करायचं का नाही करायचं? आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे. कुणी घाबरून जाऊ नका, सोनं आपल्याला खरेदी करायचं आहे. धन्यवाद. अशाच योग्य वेळी योग्य अपडेटसाठी आपल्याच बेत्रे सराफ आळंदीला फॉलो करायचे. धन्यवाद.